ओम श्री शुद्ध भैरवाय नमः. बघा, मोर मोर हा आपला भारतीय राष्ट्रीय पक्षी मानला गेलेला आहे. आणि वाघ तर मोराचं किस्सं जे आहे ना, हे आपण घरामध्ये ठेवतो. तर ते का ठेवतो तर मोराचं जे आहे ना, मोराचं वाहन, इंद्राचं वाहन मोर, सरस्वतीचं वाहन मोर आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर. आणि आपला खेडचा भैरव आहे ना, सिद्ध भैरवनाथ, तुकडे मोराच्या डोंगराच्या पायथ्याला आहे. म्हणजे या डोंगरावरती पूर्वी मोर राहत होते. म्हणजे मोर हा एक शुभ प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि सौंदर्य तर मोराचं पिसं जर घरात ठेवले ना, तर घरामध्ये आपली जी नकारात्मक ऊर्जा, आपल्याकडे जी वाईट दृष्टी जी असते ना, ही नाहीशी होती. मन प्रसन्न राहतं आणि मुलांच्या शाळेमध्ये मन अभ्यासाला लागलं जातं. तर असा जो मोर आहे, या मोराचं नवनाथामध्ये ज्या वेळेला नवनाथ होते, नवनाथांना विद्या शिकवली, साबरी विद्या. साबरी विद्या म्हणजे लोकांच्या कल्याणाकरता जे तारक मारक जे विचार आहेत, जगा आणि जगू द्या, हे विचार. तर वात आकर्षण हे जे आश्रय, हे फक्त नाथांनाच माहीत होतं, कोणाला देवांना कोणालाच माहिती नव्हतं. आणि त्या वात आकर्षणामुळं आणि सगळ्यांचे आकर्षण करून द्यायचे. जसे आता आपल्याकडं काय ईडी म्हणजे तिथं कोणाचं काही चालत नाही. आणि आणीबाणी, इंदिरा गांधींना आणीबाणी काढली होती आणि भारतीय जनता पक्षानं ईडी काढलेली. तर मग आज त्या नवनाथांना ज्याने देवांना आख्या हरवलं, मग इंद्रानं काय ठरवलं, आपण जर या नवनाथांना कोणी विद्या जर शिकून घेतली तर मग तर त्यांचा जो उपरिचर वसू म्हणजे मच्छिंद्राचे वडीला काय सांगितलं, तो स्वर्गात राहत होता. म्हण बा आपल्याला इथं यज्ञ करायचं आहे आणि सगळे नाथ बोलवायचे आणि ही जी त्यांच्याकडून आपल्याला वात आकर्षण जे आहे ते शिकायचं आहे. आणि मग तो उपरिचर वसू आला आणि त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला इंद्राची अशी इच्छा आहे, हा यज्ञ करायचं आहे. आणि मग हा यज्ञ करण्याकरता आपण सगळे एकत्र येऊ. आणि मग सगळे त्यांनी ते पुष्पक विमान पाठवलं आणि सगळे एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर आता ती जागा कुठं का शोधायची. आणि सिंहनदीप असं निवांत ठिकाण होतं समुद्रामध्ये आणि तिथं आपल्याला यज्ञ करायचा. आणि मग तिथं ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाचा जो श्रीराज्यामध्ये मिन्नाथ होता, तर मिन्नाथाला आठवण झाली आणि त्याला बोलवलं. आणि मग त्या मिन्नाथाला विद्या शिकवायला असं बाजूला इथं यज्ञ चालू. आणि मग उपरीकर वगैरे सांगितलं, तू इथं जर गुंतला ना यज्ञामध्ये तर बाकीचे तुझं कामापूर राहील. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा जे धूर्त लोक असतात ना, ते हुशार असतात आणि ते बुद्धीनं काम करतात. आणि मग हे जे म्हणू बा मी तुम्हाला काय लागणार साहित्य देतो. आणि मग त्यांनी काय केलं, मोराचं रूप घेतलं. आणि मोराचं रूप घेऊन आणि मग त्यांनी ती जी मिन्नाथाला विद्या शिकत होती त्यांनी सगळी पाठ केली. म्हणजे मोर हा पक्षी आहे ना, सगळ्या गुणात आणि सौंदर्यात भरून पण उरलेलं आहे. म्हणून मोराचे पिसं आपल्या घरात निदान तिथे येण्या जाण्याची जागा आहे, तिथं 5 पिसं जर लावले तर आपले होणारे सगळे आघात टळले जातात. आणि मग यज्ञ झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली बुवा, म्हणून बुवा तुम्ही नाथाला विद्या शिकवली आणि मग मी ती शिकलो, मला आशीर्वाद द्या. आणि त्या टायमाला सगळे नाथ खवळले, चोर आहे म्हणत हे सगळ्याला कपट विद्या करून आणली म्हणून. आणि मग
हे जे मोठमोठे धूर्त लोक असतात ना ते बाकीच्या लोकांना असे हुशारीनंच चुकवतात झुकवतात आणि त्यांचं काम करून घेतात आणि मग बा म्हणू बा आता ही आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं तू चोरून शिकला, ही विद्या नाथपंथी लोकांना ही विद्या तुझी जर वापरली तर ही निष्फळ होऊन जाईल. जसं कर्णाला ब्रह्मास्त्र तो शिकला होता आणि त्याला सांगितलं तुझं ब्रह्मास्त्र हे निष्फळ होईल, तसंही तुझी विद्या निष्फळ होईल म्हणे. ही नाथांवर कोणत्याच चालणार नाही. आणि मग असं हे मोराचं प्रतीक आहे. मोर हे सौंदर्याचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक माणसाने हा भैरोबा मोराच्या डोंगराच्या पायथ्याला आहे म्हणजे शुभ ठिकाणी त्या भैरोबाला या, त्याचं दर्शन घ्या, तुमचे देव घेऊन या आणि तुमचे देव भेटवा. तुम्हाला वेळ मिळाला तर जेजुरीला जा, तुळजापूरला जा, पण भैरोबाला अवश्य तुमचे देव घेऊन या. की मोराच्या डोंगराच्या पायथ्याला बसलेलं ठिकाण आपलं कुलदैवत सिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी निदान आपलं कुळ आपल्या देवाऱ्यात आहे. प्रत्येकाने आगत करून आपले देव इथं आणा, भेटून न्या, निदान हप्त्यानं महिन्यानं या, मन पवित्र करा आणि घरी जा. जय भैरवनाथ महाराज की जय.